आपल्या या संविधान मार्गाने अहिंसक मार्गाने चाललेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसेल तर माझं असं मत आहे की महाराष्ट्राचा प्रत्येक हायवे चक्का जाम केला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक शेतकरी वर्गाने. कारण आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, ही शपथ घेण्याची आपल्याला गरज आहे. नमस्कार. आज आपण सगळे या ठिकाणी बघतोय की या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत आणि 288 आमदारापैकी 46 हे विरोधी पक्षात आहेत. परंतु जे पक्षाचे सत्तेत बसलेले लोक आहेत ते सरकारमध्ये नेमकं काय करायला जातात हा प्रश्न मला रोहित दादाने इथं बघितल्यानंतर वाटतोय. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मजुरांच्या प्रश्नावरती बोलायला यांना कोणालाही वेळ नाही. आणि आज एक तरुण नेतृत्व महाराष्ट्राचं, आमचे सहकारी रोहित दादा पवार इथं आंदोलन करतायत. तिसरा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये विठुरायाच्या पायथ्याशी आपण सगळे इथं बसलेलो आहोत. तरी या सरकारला घाम फुटत नाही, उलट काही कपाळ करंटे याच्यावरती टीका करतात. याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे मला सांगा. यांच्याकडे अदानी अंबानीचे कर्ज माफ करायला प्रचंड पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. आणि कर्जमाफी केली कशी जाते की माझं असं मत आहे की कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे. कारण 2019 पर्यंतच्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना ज्याचं 50,000 पर्यंत आहे आम्ही त्याला ते देऊ. म्हणजे हा प्रकार असा आहे, आईने घरी जेवू द्यायचं नाही आणि वडिलांनी बाहेर भीक मागू द्यायची नाही, अशी ही कर्जमाफी आहे. आणि याच्या विरोधामध्ये आम्ही सरकारच्या विरोधात पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण पाहताय आज तिसरा दिवस आहे. प्रत्येक पक्षाचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब येऊन गेले, माननीय शेकापचे जयंत पाटील साहेब येऊन गेले, महादेवजी जानकर साहेब येऊन गेले, आपल्या पक्षाचे खासदार येऊन गेले. या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा या आंदोलनाला, अन्नत्याग आंदोलनाला प्रचंड पाठिंबा आहे. आणि आम्ही रोहित दादांना अशी विनंती करणार आहेत, हा जर सरकार आपल्या या संविधान मार्गाने अहिंसक मार्गाने चाललेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसेल तर माझं असं मत आहे की महाराष्ट्राचा प्रत्येक हायवे चक्का जाम केला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक शेतकरी वर्गाने. कारण आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, ही शपथ घेण्याची आपल्याला गरज आहे. प्रत्येक गोष्ट जनतेची आणि काम करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या माणसाची हे सरकार त्यांची गळचेपी करत असेल तर उठलं पाहिजे, चळवळीतून आपण इथं जागा झालं पाहिजे. आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसलं नाही पाहिजे. आज कुठली गोष्ट चांगली चालू आहे, कर्जमाफीच नाही, शेतकऱ्यांचंच नाही, महिला घ्या, महिला अत्याचाराचं प्रमाण घ्या, कुठलीही महिला सुरक्षित नाहीये. शेतकरी महिला वर्ग आज लाडकी बहीण तुम्ही म्हणता, जवळपास 85 लाख महिलांना त्यातून बेदखल केलंय. आज तुम्ही सांगता की आम्ही 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देतोय, परंतु तुम्ही 36 लाख शेतकरी त्यातनं बेदखल केलेत. त्याचा सुद्धा हिशोब या सरकारला आपण विचारला पाहिजे. आज मी बघतेय की अधिकचा मास असल्यामुळे पंढरपूरला प्रचंड गर्दी आहे. आम्ही आत्ताच देवाचं दर्शन घ्यायला म्हणून जाऊ म्हणून आम्ही मैत्रिणींसोबत गेलो होतो, तर येणारे जाणारे लोक आम्ही त्यांची कुजबूज ऐकत होतो की या ठिकाणी आंदोलन चाललंय, आपण देवाचं दर्शन घेऊ आणि ते आंदोलन बघून येऊ. ही चर्चा सामान्यामध्ये आहे. आणि या आंदोलनाला महाराष्ट्राच्या जनतेचा, जे वारकरी या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. हे पक्ष म्हणून आंदोलन नाहीये तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि माझं इथल्या प्रत्येक नागरिकांना, भले ते कोणी पेढे विकणारे लोक असतील, कोणी आईस्क्रीम विकणारे, कोणी जेवण करून देणारे, ते सुद्धा त्यांच्या घरातले कोणीतरी लोक शेतकरी आहेत, अन्नदाता आहेत, ते अन्न पिकवतात. म्हणून महाराष्ट्रच नव्हे अख्खा देश खातो. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण पेटलं पाहिजे, आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे. मी मगाशी बघितलं की रोहित दादांनी अल्टिमेटम दिलाय त्यांना की उद्या आम्ही नामदेव पायरीपाशी जाऊन आंदोलन करू. तर हो, जर सरकार ठिकाणावर येत नसेल आणि सरकारचे बोल बच्चन जे स्वतःला पालकमंत्री समजतात त्या जिल्ह्याचे,
त्यांचं उत्तर काय म्हणे स्टंटबाजी. आता आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आहेत म्हणून बोलत नाही, परंतु जयकुमार गोरेंचे काळे कारनामे इथं उघड करायला लावू नका. सगळ्यांकडे सगळ्यांचे विषय असतात, परंतु आज आमचा मुद्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आहे. त्यामुळे या आंदोलनाला स्टंट म्हणणारे लोक किंवा या आंदोलनाची टिंगल उडवणारे लोक हे शेतकरी आहेत काय, त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे का, हे खरंच तपासण्याची गरज आहे. तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना मी या ठिकाणाहून विनंती करेन की जिथे कुठे असाल, आपला जिल्हा तालुका, त्या ठिकाणाहून या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही रोहित दादा असतील, त्यांचे सहकारी असतील, त्या सगळ्यांना इथं पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. माझे सहकारी लवंडे सर असतील, रविदादा वरपे असतील, माझी मैत्रीण अमृता कादते म्हणाली असेल, आम्ही सगळेजण त्या अगोदर आलेले आहेत. आज मी आले, पण आजपासून मी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहे आणि पूर्णपणे, कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे. आज कांद्याचा भाव काय झालाय, कांद्यानं माणसांचा, शेतकऱ्यांचा वांदा केलाय. त्यामुळे या सरकारला रस्त्यावर फिरू नाही दिलं पाहिजे. यांना विधान परिषदेच्या निवडणुका घ्यायला वेळ आहे, यांना मिटिंगा करायला वेळ आहे, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती यांच्याकडे वेळ नाही. अशा जुलमी सरकारला खरं तर रस्त्यावर पळवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणले होते, जय जवान जय किसान. या देशामध्ये ही दोन महत्वाची लोक आहेत. एक जो सैनिक आपल्यासाठी लढतो आणि जो दुसरा आपला शेतकरी आहे, आपल्यासाठी पिकवतो, आपल्याला जगवतो. त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे. अन्नत्याग जमत नसेल तर पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, असं माझं मत आहे. या ठिकाणी आपल्या रोहितदादांच्या मातोश्री सुनंदा काकी पवार यांचं आगमन झालेलं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक माता भगिनींनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, ही माझी विनंती आहे. आणि या सरकारला झुकवल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी सरसकट झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या. थँक्यू.